22 कोटी रुपयांच्या प्रस्तावित कचरा प्रक्रिया केंद्राच्या विषयावरून इचलकरंजी महानगरपालिकेतील राजकारण चांगलेच तापले असून विशेष सभेनंतर महापौर उदय दातुंडे यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला। स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निराधार असून सध्या केवळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। महापौर उदय धातुंडे म्हणाले, विशेष सभेला आमचे काही नगरसेवक अनुपस्थित होते। याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर ही बाब घालण्यात येईल। स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध कामांची एकत्रित निविदा काढण्यात आली आहे। एकाच कंपनीकडे जबाबदारी दिल्यास कामाचा जाब विचारणे आणि उत्तरदायित्व निश्चित करणे अधिक सोपे होते। विरोधकांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून कोणतीही संपूर्ण माहिती घेऊ शकते, वस्तुस्थिती समजून न घेता चुकीचा प्रचार केला जात आहे। 2-4 नगरसेवक एकत्र येऊन शहराची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। हा इचलकरंजीला लागलेला कलंक आहे, असा घणाघात केला। आमच्याकडे 22हून अधिक नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे। आम्ही आमदार राहुल आवाडे व पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या हितासाठी काम करीत आहोत। विरोधक काहीही बोलत, शहराची स्वच्छता, विकास आणि नागरिकांच्या सुविधांवर आमचे लक्ष कायम राहणार आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितले। आमचे ध्येय निश्चित आहे आणि ते पूर्ण करूनच दाखवू। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील। स्वच्छतेला सर्वोच्च न्याय देत इचलकरंजीचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असा निर्धारही महापौर उदय धातुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला।